हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. फायनली एक नवीन सुरुवात आपल्या ह्या मान्सूनची. कारण का कोकणात नुकताच मान्सून आता दाखल झालाय आणि ह्या मान्सूनलाच आम्ही जरा पहिली ट्रिप आमची निघाली आहे ती म्हणजे एका वॉटरफॉलवरती. आता ते कुठे आहे वॉटरफॉल वगैरे ते तुम्हाला नंतर सांगतो. बट हे बघा आमची मंडळी आता इकडून ट्रिपला निघाली. अरे धन्यवाद मनीष, धन्यवाद. आणि हे बघा इकडे आम्ही आता काय काय रेडी केलंय. हे एक पातेल आहे आणि हे एक पातेल आहे. तिकडे जाऊन दाखवू नक्की काय आहे. बट चलो निघालते. हे चला चला, हा हे मोठं टास्क आहे. सगळं घेऊन जाणं टास्क आहे वाटतं. चला इथून तर निघालो. हे बघा व्हेजवाल्यांचं वेगळं आहे, नॉनव्हेजवाल्यांचं वेगळं आहे. चला. आणि फायनली सगळ्या गाडीत बसलेल्या आहेत आणि आता आम्ही निघतोय. गणपती बाप्पा चला. हा टाळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय हे बघा, तिन्ही व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी, रायता सगळं पुढे आहे. एकावर एक 3 थर लावलेले आहेत. आणि आता आम्ही निघालोय फायनली. आता सगळे तुम्हाला प्रवास पूर्णपणे आम्ही दाखवतो. पण चला फायनली आपण आता इथून निघालोय. अरे पॉलच्या आधीच कसा भिजतोस? एवढी भूक लागली, बिर्याणी ठेवून आता लोक टाळीवर आले. चला फायनली आम्ही आता सर्व्याला पोहोचलोय. आणि फक्त आता तोच टास्क मोठा आहे की आठवड्यावर पाऊस नव्हता, त्याच्यामुळे धबधब्यावरती पाणी असलं पाहिजे बस. बाकी काय नाही. बाकी आमचं सगळं खाण्यापिण्याचं काम तर आम्ही घेऊन आलो सोबत. पण निघूया आता तिथे. मला पुन्हा आमचा आता धबधब्यापर्यंतचा प्रवास चालू झाला आहे ना. आणि क्लायमेट एकदम खूप छान आहे. त्यामुळे हे बघा मायला इकडून आपल्याला सरळ जायचं आहे. सो क्लायमेट एकदम छान आहे. इथूनच समोर समुद्र किनारा आहे. आणि ही आमची बिर्याणी पण आहे. काय करशील तो गॉगल खाली बघ. माहित नाही तुम्हाला आवाज येतोय की नाही, पण आवाज तर येतोय पाण्याचा. म्हणजे पाणी तर आहे भरपूर. हे बघा आवाज येत असेल तर. त्यामुळे फक्त आता वॉटरफॉलला किती पाणी येते फक्त बघायला लागेल. आणि वॉटरफॉलला असणारच पाणी 100%. मजा करायची आहे थोडी. ए पाणी आहे रे, आवाज ऐकू आवाज. छोटे असा जरा आम्हाला एक आता नदी क्रॉसिंग लागली आहे. पण हा बघा पूर्ण कोकणातलं निसर्ग म्हणजे पावसात आहे. चला हे जेवायला ह्या निसर्गाच्या सानिध्यात आज बसणार होत आम्ही. एक व्हेज बिर्याणी आणली, एक नॉनव्हेज बिर्याणी आणली. पण हे बघा ना, आज एकदम निसर्गाच्या सानिध्यात ह्या धबधब्यांमध्ये जेवणार आहोत. काय गलब्या, इथे मस्त सावली आहे. चला. हो हो, हे लहान मुलांसाठी इकडे आहे बरं का. सो आज हे बघा ना फुल ऑन मजा आहे. चढणीचे मासे. पण वॉटरफॉल आहे तो अजून पुढे आहे. इथूनच थोडं क्रॉस केला की आहे. बट आत्ता इथे पहिले जेवून घेऊ आणि नंतर मग फुल ऑन पोहण्याचा कार्यक्रम आहे. बिर्याणी आम्ही आता काढलेली आहे. बिर्याणी म्हणजे फेवरेट विषय. घ्या 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 वाढायला घ्या. हे बघा ही आहे इकडे व्हेज बिर्याणी, जी व्हेज माणसांसाठी. आणि हे आज आपलं वनभोजन आहे काय भाई? आज वनभोजन एकदम. हे बघा मस्त वेगळी सगळेजण बसून खाणार. बापरे, नॉनव्हेज बिर्याणी, बिर्याणी आणि रायता आणि सगळेजण जेवायला बसलोय फायनली. सो ह्या निसर्गाच्या सानिध्यात चला वनभोजन करूया. चला जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय धबधब्यावरती. तर पोटं जी भरलेली आहेत ती आता तिथे जाऊन तर रिकामी करू. चला चला चला. फुगा फुगा पण घाट नको मारू. बघा ही एक क्रॉसिंग लागते जाता वेळेस इकडून. ये चला, आपण इथे जेवायला बसलेलो. हो वाव, या या लवकर या. आता धबधबा ह्या साईडला आहे एकदम. सो आता जाऊया तिथे. लवकर या मंडळी. आणि आता जंगलात ना अशी वाट काढत काढत आम्ही चाललोय. आपण जरा पाणी कमी असताना आलोय, म्हणजे पावसाच्या सुरुवातीलाच एकदम आलोय. पावसाची अजून ऍक्च्युअली सुरुवात पण नाही झाली आहे, पण तरी आपण आलोय. कारण का पाणी आहे, कारण का पाऊस जोरात पडलाय 5-6 दिवस. त्याच्यामुळे बऱ्यापैकी पाणी आहे. काय बोलतो? विनोद नलावडेंची मशीन लावली. सो पोचलोय आता इथे.
कारण का जेव्हा एक्स्ट्रीम पाऊस पडतो तेव्हा भरपूर पाणी असते या धबधब्याला, खूप. म्हणजे मी आपल्या आधीचे व्हिडिओज आहे, मला वाटतं इथली सर्व्याची आहे की नाही आठवत नाही, पण तिकडचा जो दुसरा मोठावाला आहे तिथली तर आहे नक्कीच. सो आता इथे पोचलोय, तुम्हाला दाखवतो. काय बोललोस? करवंद आहेत? वा, असणारच. मे महिना आत्ताच आता आटपला नुकताच. हो चला, हे बघा हा रूट आहे. हा रस्ता बघा एकदम झाडी झुडपातून जातोय, एवढाच आहे हो रस्ता हा. येत आहेत आमची मंडळी. पोचलोच आहोत आपण, जवळ जवळ आलो. येस. मला काय वाटतं माहितीये काय, सर्व वॉटरफॉलचा आत्ता मला वाटतं आपण पहिले विजिटर आहोत ह्या वर्षीचे. हो, आलेलंच नाही कोण. बोरीचे काटे बिटे अजूनही बघ असेच आहेत. काय रे, मला वाटतं ह्या सीझनचे आपण पहिले विजिटर आहोत. हा, तशीच आहे सगळी. ए फुगा फुगा पण गाठ नको मारू, गाठ मारू नको. आजूबाजूला बघून जरा काटे आहेत. आणि बोलल्याप्रमाणेच या वर्षीचे पावसाचे मान्सूनचे पहिले सर्वात धबधब्यातले विजिटर्स आम्ही आहोत, मानकरी आम्ही आहोत. सो पाणी कमी असला तरी मजा कमी नाही, तेवढीच येणार. चला. हो, पाणी साफ आहे, 100% प्युअर ॲक्वा. त्या फळांचं ना, ही झाड ओळखीच आहे. आगे क्या. चला, वॉटरफॉल जवळ आलेला आहे. आहे रे, मजबूत आहे. ओहो, एक पहिली तुम्हाला एक दाखवतो झलक. हे बघा, साधारण आता दिसायला लागलाय वॉटरफॉल. फायनली धबधबा आलेला आहे. हे बघा, एकदम हिडन वाटते रे ही जागा, मला म्हणून आवडते. इथं ठेवलं क्लास. ओ हो, येणं सार्थकी लागलेलं आहे. फायनली धबधब्यावर पोहोचलोय आणि एक्सपेक्टेशनच्या पलीकडचं पाणी आहे, त्याच्यामुळे मजा येणार. खूप असतं पाणी, पण हे पाणी खूप हेल्दी आहे. हे बघा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हे बघ, इथे येऊन बघ. वर्षी पहिल्यांदा पाण्यात आलेलो आहे आणि धमाल आहे. तो हे पाणी उडवलं साल्या. हे जा जा जा. हे भेडक पाण्यात. हे बघा, सर्वे आदगावच्या पुढे हा धबधबा आहे आणि एक मस्त हिडन प्लेस आहे, कारण का इथे एकदम शांतता आहे. असं वाटतं प्रायव्हेट स्पेस आहे असं फील होतं एकदम. अरे हो हो, भरपूर मजा चालू आहे, कारण का पाणी पण एकदम थंड आहे आणि येते धमाल. सो आता जरा पाण्यामध्ये जाऊन तुम्हाला जरा काही फुटेजेस दाखवतो, कारण का थोडंसं फोटोशूट पण करायचं आहे. सो चला. बेडक बेडक बेडक. आणि हे बघा, हा आहे वॉटरफॉल. बॅक कॅमेरा चालू आहे. हा पोहोचला कासवाच्या तोंडात. जोरात बोलायला लागेल. कासवाच्या तोंडाचा. हे काय रे वाली. बघा, कृष्ण कृष्ण द्रोणागिरी. द्रोणागिरी उचललाय मोठा रे. थांब रे. वा वा. वरना तो जर पडला ना जाम मागच्या भागी.
समाधी समाधी होईल. समाधी. ओ हो हो. हळू 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 हळू. पहिल्यांदा आलाय कल्प्या इथं. कल्प्या कसा वाटला वॉटरफॉल? जबरदस्त जबरदस्त की नाही. हा हिडन आहे. आता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. आपण इथे आलोय एकदा दोनदा, पण या वॉटरफॉलचा नादच नाही. कारण काय ना, हा आत्ता पाणी कमी आहे, पण जेव्हा पाणी पूर्ण भरतं तेव्हा एकदम धोध वाहत असतो आणि इथे पूर्ण असे पाण्याचे स्प्रिंकल सुटत असतात. त्याच्यामुळे सगळ्यात जबरदस्त वॉटरफॉल आहे जवळचा आमच्या. हा काय प्रकार? 220 साप. आणि हे बघा जस्ट आता पोहून झालंय आणि परत आम्ही किती 1.5 तास झाला असेल काय, 1.5 तासानंतर परत जेवायला. अरे बापरे, आत्ता रायता सांडलेला सगळा. सो 1.5 तासानंतर पुन्हा एकदा जेवतोय काय आराध्या. सो जेवायला बसलेत मंडळी सगळीकडे. सो जेवायला या. कल्प्या हळू, कल्प्या हळू जाऊ दे. बापरे, बघितलंय बघायच्या लोकांना. चला फायनली अजून एकदा जेवण झालंय आमचं आणि आता हे बघा सगळेजण निघतोय. आणि कचरा बिचरा आहे तो सगळा सोबत घेतलाय आम्ही. कचरा कुठेही तुम्ही पण टाकू नका. जे आणलेलं आहे ते निसर्ग खराब न करता आपण आपापल्या घरी घेऊन जाऊ. चला जाऊया. आराध्या पण फेकून द्यायची ना. चला चला. मजा आली कारण का आज तेच वाटत होतं की पाणी असेल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. पण पाणी होतं आणि परफेक्ट होतं. जेवढं आम्हाला हवं होतं तेवढंच होतं. जास्त धोधो पण धबधबा नको होतो. त्याच्यामुळे मजा आली. मस्तपैकी 2 तास पोहलोय आणि वनभोजन पण झालंय. मजा आली आहे खूप. पावसाची सुरुवात खूप चांगली झाली आहे. आणि अरे सॉरी, जे सर्व्याला आणि इथे येतात खूप चांगला वॉटरफॉल आहे. फक्त आहे ना, जे काही इथे प्यायला येतात लोक त्यांच्यासाठी फक्त विनंती आहे, तुम्ही आता येता त्याच्यामध्ये खरं इथे प्यायला तर नाहीच पाहिजे, पण जे कोणी पिता ते कृपया बाटल्यांच्या काचा फोडू नका. इथे खूप साऱ्या काचा फोडलेल्या आहेत. बिअरच्या बॉटल्स असतील आणि कुठल्या असतील त्याच्या काचा फोडून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्याला त्याचा त्रास खूप होतो. सो ते अवॉइड करता आलं तर खूप बरं होईल. बाकी येता एन्जॉय करता येते, खूप मजाच आहे कारण का आपलं निसर्गच तेवढं सुंदर आहे. सो मजा येते. पण आत्ता तरी खरी चाललोय. आणि हे बघा ना, सगळं एकदम जंगल एरिया आहे आणि त्याच जंगलात ना वाटाकाडात आमची मंडळी येतात. सो चला आता पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. अरे 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 अरे, काटा लागला असं वाटत असेल तर अजिबात नाही. करवंद आहे तो. करवंद आहे ते बघा झाडावर. करवंद खात होता. हे बघा झालं. हे कुठल्या हाताने काढू, पण एक हात तर बिझी आहे इकडं माझा. काय आता परत जेवायचं एकदा? एक ब्रेक घेऊया. जेवा पण लागेल हो का. फायनली गाडी जवळ पोहोचलोय. समोरच समुद्र आणि आमची मंडळी. या लवकर या. चला मंडळी चला. फायनली बघा आमची सगळी मंडळी तर बसलेत आता आणि आता निघालोय. आता चाललोय आमचा परतीचा प्रवास. कारण का आम्हाला बोरलीत काही चहा प्यायची आहे ना रे. चहा जरा पिऊ काहीतरी थोडे. चला आता निघू. अमृतुल्य चलो. अमृतुल्य ही बघ दिसलीस कुठे आहेस? हा दिसली दिसली. ही आराध्या. त्याला हात नाही लावायचा. चला फायनली आता आम्ही जरा कॉफी चहा वगैरे प्यायला थांबलोय आणि सगळेजण हे बघा कांदा भजीवरती घसरलेत. काय रे, कुणाला घेणार, कुणाला कोण घेणार आहे, कोण घेणार आहे, कोण मोठमोठे नेतात भाजीचे तुकडे. ओ माय गॉड. चला नको आराध्या तर कुरकुरेच खाते. चला या कांदा भजी खायला नंतर कॉफी पण प्यायची आहे. सो कॉफी वगैरे पिऊन नंतर भेटू. फायनली कॉफी आणि जरा भजी वगैरे खाऊन बरं वाटते कारण का भिजून आलो होतो ऑलरेडी. सो आता परत एकदा मी एवढं खाऊन सुद्धा नाश्ता केलाय आम्ही. पण आता कॉफी पिऊन फ्रेश वाटतंय. परत आता घरचा प्रवास आपला चालू करूया. तर फायनली आम्ही आता घरी आलोय आणि जवळजवळ 8 वाजलेत आणि 8 वाजता आम्ही घरात शिरतोय. पण आजचा दिवस अनप्लॅन्ड होता. मजा आली, सगळ्यांनी धमाल गेली आहे आणि 8 झोड बिर्याणी खाल्ली आज दिवसभर.
पण धमाल आली आणि आपल्या इथं वॉटरफॉलला पाणी सुद्धा होतं, त्यामुळे जे जे जाल ते मजा करून या, पण कचरा सोबत घेऊन या. काय लागलं बिगलं तरी घरी सांगा. जरा जरा कुठे काय लागलं तरी सांगा. तो चला ब्लॉगला लाईक असेल केलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केलं हे जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.